मिरज बेडग आरग रस्ता दुरुस्तीला 1.5 वर्ष उलटली. संतगतीने काम, धुळीचा त्रास व अपघातांचा वाढता धोका. मिरज विशेष प्रतिनिधी. मिरज बेडग आरग या महत्त्वाच्या रस्त्याचे दुरुस्ती काम होऊन 1.5 वर्षाचा कालावधी उलटूनही रस्ता अद्याप अपूर्णच आहे. कामाची गती अतिशय संथ असल्याने नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला पडलेल्या बुरुक खडीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून याचा परिणाम शेजारच्या शेतीवर होत आहे. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी देत संताप व्यक्त केला आहे. कामाच्या खोळंब्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. बस सेवा वेळेवर धावू शकत नाही. तसेच एखादा पेशंट तातडीने दवाखान्यात पोहोचवायचा असला तरी उशीर होतो. जीवितहानीची शक्यता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्याचे काम नेमके कधी पूर्ण होणार असा सवाल त्रस्त शेतकरी व परिसरातील नागरिकांनी दैनिक वृत्तवेगशी बोलताना केला व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याची टीकाही केली. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदड्डे. मिरज बेडग रोड हा गेली 1 वर्षपासून सुरुवात असून या रस्त्याचं काम संत गतीनं चालू असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना, सर्व शेतकऱ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पेशंटांना या रस्त्याचा अतोनात त्रास होत आहे. गेली 1 वर्षपासून आम्ही कंत्राटदाराला सांगून देखील कुठल्याही कंत्राटदाराने याकडे लक्ष दिलेलं नाही. PWDच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळं होणारं नुकसानाला जबाबदार कोण आणि हा रस्ता किती वर्षे चालणार आणि याचा त्रास कोण सोसणार, याला सर्वस्वी जबाबदार कंत्राटदारापासून एखाद्या पेशंटाला घेऊन मोठ्याला नेत असताना त्याला पटका झाला तर याला याची जबाबदारी कोण घेणार? सर्व विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण याच्यापासून बस जाण्यासाठी लेट होत आहे, तरी शाळेला विद्यार्थी व्यवस्थित पोचत नाहीत. म्हणून हा रस्ता मोठा होईल तेवढं लवकर करून हा धुरळा उडायचा बंद करावा. तसेच होणाऱ्या नुकसानाला जबाबदाराला कंत्राटदारांनी जबाबदार राहावं ही आमची नम्र विनंती. सदर या धुळीमुळं होणारं आमच्या आरोग्याला एवढं मोठं नुकसान आहे की आम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास व्हायला लागला आहे. जाणारी आज आम्हाला कारखान्याला जाणारा ऊस जो आहे या धुळीमुळं कोणताही कामगार आमचा ऊस तोडायला तयार नाही. तर या गोष्टीचा कोण विचार करणार? सर्व गोष्टीचा विचार करून पूर्णपणे धूळमुक्त रस्ता होता होईल तेवढं लवकर बनवून द्यावा ही आमची नम्र विनंती. जाणारी बस ही विद्यार्थ्यांना वेळेत न पोचल्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, तरी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं ही आमची विनंती.